श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. मुचकुंदाने प्रश्न विचारला, आपण कोण आहात आणि या जंगलामध्ये आपण का बरे फिरत आहात आणि या गुहेत येण्याचा आपला हेतू काय? हे पुरुषोत्तमा, आम्ही इक्ष्वाकू राजाच्या वंशामध्ये जन्माला आलेलो क्षत्रिय आहोत. हे प्रभू, माझं नाव मुचकुंद असून मांध्याताचा मी पुत्र आहे. पुष्कळ दिवसाचं जागरण झाल्यामुळे मी थकलो होतो आणि म्हणून या निर्जन असणाऱ्या गुहेमध्ये येऊन मी शांतपणे झोप घेत होतो. आत्ताच मला कुणीतरी उठवले आणि माझा नेत्रकटाक्ष जेव्हा त्याच्यावर पडला तेव्हा तो जळून खाक झाला आणि मला नक्की खात्री आहे की तो माणूस पापी असणार आणि त्याच्या पापामुळेच तो माझ्यासमोर आला आणि म्हणून तो जळून खाक झाला. शत्रूंचा नाश करणाऱ्या परमसुंदर असे आपण मला आपले दर्शन दिलेत. हे प्रभू, आपण कोण आहात? ब्रह्मा विष्णू महेश या तीन मुख्य देवतांपैकी आपण पुरुषोत्तम भगवान तर नव्हे ना? यावर हसत हसत गंभीर वाणीने भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, मुचकुंदा, माझे जन्म, माझी रूपे, माझी नामे अनंत आहेत. माझी कर्मे सुद्धा अनंत आहेत आणि ती अनंत असल्यामुळे मी स्वतः सुद्धा त्याची गणना करू शकत नाही, त्याची गणती करू शकत नाही. हे राजा, श्रेष्ठ ऋषी सुद्धा माझ्या तिन्ही काळातील जन्म आणि कर्माचं वर्णन करत असतात, परंतु त्यांना देखील त्याचा थांगपत्ता लागत नाही. तरीसुद्धा माझा वर्तमान जन्म आणि वर्तमान कार्य आणि माझं नाव हे मी तुला सांगतो. धर्माचं रक्षण करण्यासाठी, अधर्माचा नायनाट करण्यासाठी आणि या अहंकारी राजांच्या आणि राक्षसांच्या तावडीतून या पृथ्वीला वाचवण्यासाठी, तिचा भार हलका करण्यासाठी आणि सज्जनांचं, ऋषीमुनींचं आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी मी यदुवंशामध्ये वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी मी जन्माला आलो. वसुदेवाचाच पुत्र असल्यामुळे मला वासुदेव या नावाने ओळखतात. आत्तापर्यंत मी कालनेमी, प्रलंब इत्यादी असुरांचा नाश केलेला आहे आणि नुकताच मथुरेचा राजा कंस याचा सुद्धा मी वध केलेला आहे. त्यानंतर या काल यवन नावाच्या राजाने आमच्या मथुरेवर हल्ला केला होता आणि म्हणून त्याला मी पळत पळत इथपर्यंत आणला आणि नेमका तुझ्यासमोर त्याला उभं केलं. त्यामुळे तुझी दृष्टी पडताच काल यवन नावाचा महापराक्रमी बलाढ्य राजा जळून भस्मसात झाला. तोच भगवान श्रीकृष्ण या नावाने मी
तुझ्यावर कृपा करण्यासाठीच या गुहेमध्ये आलेलो आहे. तू भक्तवत्सल आहेस आणि भक्तवत्सल असणाऱ्या माझ्यावर तू भक्ती करून फार मोठी तपश्चर्या आराधना पूर्वीपासूनच करत आलेला आहेस. आणि म्हणून हे राजा, तुला दर्शन देऊन तुझ्यावर कृपा करावी या हेतूनेच मी आलेलो आहे. तुझ्या काय इच्छा असतील त्या सांग, मी त्या पूर्ण करतो. आणि मी तुला वरदान देण्यासाठी उत्सुक आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा असं म्हणाले तेव्हा गर्ग मुनींच्या वाणीचे राजा मुचकुंदाला स्मरण झाले. आणि हा श्रीकृष्णच भगवान नारायण आहेत हे त्याच्या लक्षात आले. त्याने अतिशय आनंदाने आणि भक्तिभावाने भगवंताच्या चरणांना प्रणाम केला आणि भगवंताची स्तुती गाऊ लागला. राजा मुचकुंद म्हणाला, हे प्रभू, जगातील सर्व प्राणी आपल्या मायेने अत्यंत मोहित झालेले आहेत. आपल्याला न भजन केल्याने, आपल्याला न भजल्याने अनर्थ होतो हे माहीत असूनही ते आपलं भजन करत नाहीत. सुख प्राप्त व्हावं म्हणून ते दुःखाचं मूळ असणाऱ्या घरादारामध्ये आणि प्रपंचामध्ये आसक्त होतात. स्त्रिया पुरुषांपाशी आणि पुरुष स्त्रियांपाशी आसक्त होतात आणि दोघेही एकमेकाचा घात करतात आणि परम अर्थ प्राप्त करून घ्यायला मुकतात. हे दयावान पुण्यशील प्रभू, अत्यंत दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होऊन सुद्धा दुर्बुद्धीच्या योगाने हा मनुष्य जन्माला आलेला प्राणी पशुप्रमाणे विषय वासनांच्या आहारी जातो आणि आपलं सर्व आयुष्य गमावतो. जणू काही तो अंधाऱ्या कोठडीमध्ये किंवा अंधाऱ्या विहिरीमध्ये पडून असल्याप्रमाणे राहतो. त्यातच त्याला सुख आणि आनंद वाटतं, परंतु तो भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाची कधीही उपासना करत नाही. हे भगवन, मी सुद्धा असाच एक राजा होतो. राज्यलक्ष्मीच्या गर्वाने उन्मत्त झालेल्या या शरीरालाच महत्त्व देणाऱ्या पत्नी, पुत्र, घरदार, खजिना, महाल, राजवाडा, राजसिंहासन या गोष्टीमध्ये गुंतलेल्या व त्यांचीच अखंड चिंता करणाऱ्या माझ्या जीवनाचा हा सारा काल असाच व्यर्थ गेला आणि हा अमूल्य असा वेळ, अमूल्य असणारा हा काळ मी वाया घालवला. ज्या शरीराला आपण राजा म्हणून ओळखतो, जे शरीर रथातून, पालखीतून मिरवलं जातं, ज्याला हत्तीवरून नेलं जातं, तेच शरीर कालचक्रामध्ये सापडतं आणि मृत्यू आल्यामुळे त्याची राख होते किंवा किडे त्याला खाऊन टाकतात. जो श्रेष्ठ सिंहासनावर बसतो तोच पुरुष जेव्हा स्त्रियांकडे विषय सुख भोगण्यासाठी म्हणून
आजिजीने जातो, तेव्हा तो महापराक्रमी राजा असून सुद्धा विषय सुखाच्या लालसेने त्याच स्त्रीच्या हातचं बाहुलं बनतो. ज्याची तृष्णाच वाढलेली असते त्याची कधी तृप्ती होत नाही, तो कधी सुखी होत नाही. हे भगवंता, या जन्ममृत्यूरूपी संसार चक्रामध्ये भटकणाऱ्या जीवांची, या चक्रातून बाहेर पडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हाच त्यांचं पुण्य उदयाला आल्यामुळे सत्संगाची प्राप्ती होते. आणि जेव्हा सत्संग प्राप्त होतो त्याच वेळेला भगवंताच्या चरणी त्यांची बुद्धी स्थिर होते. हे भगवन, आपण माझ्यावर कृपेचा वर्षाव केला आहे. हे प्रभू, आपल्या चरणांच्या सेवे व्यतिरिक्त मला दुसरा कोणताही वर नको. सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण युक्त असणाऱ्या सर्व कामना सोडून मी फक्त मायेशी किंचितही संबंध नसलेला, मायातीत असणाऱ्या, गुणातीत असणाऱ्या, अद्वितीय चित्स्वरूप असणाऱ्या परमपुरुषाला, परमात्म्याला शरण आलेलो आहे. आणि म्हणून हे प्रभू, मी आपल्या चरणाशी नतमस्तक होऊन मी आपल्याला शरण आलेलो आहे. आत्मज्ञान करून देणाऱ्या हे प्रभू, आता मी आपल्या निर्भय असणाऱ्या, सत्यस्वरूप असणाऱ्या आणि शोकविरहित असणाऱ्या चरणकमलांचा आश्रय घेतलेला आहे. आणि मी आपल्याला शरण आलेलो आहे. हे प्रभू, आपण माझ्यावर कृपा करा, आपण माझं रक्षण करा. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, हे सार्वभौम असणाऱ्या महाराजा, तुझी बुद्धी अतिशय पवित्र आहे आणि उच्च कोटीची आहे. मी तुला वर माग, वर माग असं वारंवार प्रलोभन दाखवून सुद्धा तुझी बुद्धी ढळली नाही किंवा मनामध्ये कोणत्याही कामना निर्माण झाल्याने ती चळली नाही. माझे जे अनन्य भक्त असतात त्यांची बुद्धी कामनांमुळे कधीही सैरभैर होत नाही. परंतु जे माझे भक्त नसतात त्यांना मात्र मी जेव्हा वर मागा असं प्रलोभन दाखवतो त्यावेळेला त्यांच्या मनातल्या वासना उफाळून वर येतात आणि त्यांचं मन विषय वासना यांच्या भोगासाठीच पुन्हा पुन्हा उद्युक्त होतं आणि ते मला प्राप्त करून घेण्यासाठी असमर्थ ठरतात. परंतु हे राजा, तू मात्र आपलं मन माझ्या ठिकाणी लावलंस, माझ्या चरणांचा आश्रय घेतलास आणि तू मला शरण आलास. मी वारंवार वर माग, वर माग असं सांगूनही तू भुलला नाहीस किंवा विषय वासनांच्या मागे धावला नाहीस. आणि म्हणून तुझ्या मनामध्ये अखंड भक्तिभाव निर्माण होईल
आणि तो माझ्या ठिकाणी कायमस्वरूपी राहील. तुझं मन माझ्या ठिकाणी जडेल. त्यामुळे तू आता खुशाल पृथ्वीवर जा, राज्यकारभार कर. परंतु हे करत असताना भक्तिभाव तो मात्र कायम ठेव. क्षत्रिय धर्माचं आचरण करत असताना शिकार करण्यासाठी जेव्हा तू जायचास तेव्हा तुझ्या हातून अनेक प्राण्यांचा वध झाल्यामुळे त्यांचं पाप साठलेलं आहे. तू आता तपश्चर्या कर, एकाग्र चित्ताने माझी उपासना कर आणि हे शिकारीच्या निमित्ताने निर्माण झालेलं पाप धुवून टाक. त्यानंतर तुला माझी प्राप्ती होईल. कारण पुढच्या जन्मी तू एका ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येशील आणि सर्व प्राणीमात्रांचा सुहृद होशील आणि मगच तुला माझी प्राप्ती होईल. हे राजा, तुझं कल्याण असो, असा आशीर्वाद देऊन प्रभू तेथून अंतर्धान पावले आणि राजा मुचकुंद आपल्या राजधानीमध्ये परत आला. गोपाल कृष्ण भगवान की जय.